त्या खेळाडूला 2100 रुपये दिले जातील. विकेट हायट्रिक, चौकार हायट्रिक आणि षटकार हायट्रिक. खरं तर प्रोत्साहन वाढवण्याचं काम या मंचावरून खेळाडूंचं केलं जात आहे. समीर ठाकरे सर आमच्यातून या ठिकाणी रजा घेत आहेत. धन्यवाद. चला फलंदाज मैदानात दाखल करा. विनंती आहे निंबवली टीम, कारण दुसऱ्या डावामध्ये पालिवली टीमला बॅटिंग करायचे आणि दोन्ही टीमला विनंती आहे की सामना कुणी जिंकवू द्या, पण आपण खेळाडूती दाखवायचे. धर्मवीर चषक 2025 मध्ये आपण आजच्या दिवसातील अंतिम सामना पाहतोय. एक बाजूने आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली, तर दुसऱ्या बाजूने पाहतोय या ठिकाणी यश 11 पालिवली. या दोन संघादरम्यान आजच्या दिवसातील क्वालिफायर मॅचला झाली आहे सुरुवात. खरं तर दोन्ही टीम्सला देऊयात आपण हार्दिक शुभेच्छा. कालच्या दिवसामध्ये धोंडावडवली संघ क्वालिफायर झाला. आज कोण दिवस कोणाच्या नावावरती जाईल? ऑल इंडियर्स आपण सीमारेषाचा ताबा घ्या आणि त्यानंतर प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. ऐवा कॅच करता 700 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला देखील दिलं जाईल आणि फायनल डेला निश्चितपणाने मोठी रक्कम तुमच्या समोर साकारली जाईल. गतवर्षी ऐवा कॅचसाठी तब्बल 15,000 रुपये होते, हे देखील विसरून चालणार नाही. तर जयेश पाटील यांच्याकडून देखील 500 रुपये, म्हणजे ऐवा कॅचसाठी 1200 रुपये असतील. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल राईट अमोर द विकेट न. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा शॉर्ट टर्म पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल. 6 धावा, षटकार. ऐवा कॅच करता 1200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रेक्षकांनी ही सुवर्ण संधीचा लाभ नक्कीच घ्यावा. या अगोदर 2 प्रेक्षक होते, त्यांनी मात्र हा स्वीकारलाय. 6 धावेने खातं खोलत असताना आपण पाहतोय धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. 6. षटकातला पुढचा बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. फुलर लेन्सचा बॉल या ठिकाणी हाताळला गेला. मुवमेंट ओळखली गेली फलंदाजाची आणि त्यानंतर थोडासा व्हेरिएशन दाखवलं गेलं. स्लोअर बॉल हाताळला गेला. गोलंदाज गणेशच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. षटकार आल्यानंतर अगदी दोन्ही संघांचा प्रवास या स्पर्धेमध्ये खूप छान राहिलाय. यावेळेला टॉपेज आहे, परंतु नशिबाची साथ इथे देखील मिळेल आणि त्यानंतर बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटकाराला डॉट बॉल आणि त्यानंतर चौकार. चांगली सुरुवात करत असताना फलंदाज शुभम. यावेळेला पुन्हा एकदा व्हेरिएशन दाखवलं गेलं. स्लोअर बॉल हाताळला गेलाय आणि बॅट स्पीड अगदी पाहिलं तर जबरदस्त आहे शुभमचा. या अगोदरच्या मॅच मध्ये पाहिलं तर मोठी धावसंख्या उभी केली होती टीम निंबवली संघाने आणि त्यानंतर त्या अगोदर खानिवली संघाला बात दिली होती. राईट मोर द विकेट. पुढचा बॉल यावेळेला मात्र टर्न केला ऑन साइडला. अगदी पाहिलं तर डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चेंडू क्रमांक 5 चा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा बॉल शेष. अनेक मान्यवर अनेक प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. खरं तर आजच्या दिवसातील हा शेवटचा क्वालिफायरचा सामना पाहतोय. निखिल ऑन स्ट्राईक. यावेळेला मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. अगदी पाहिलं तर इथे रनआउटची संधी होती. क्षेत्ररक्षक थोडेसे पाहिलं तर 1 धाव मिळते. 1 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर लाजवाब गोलंदाजी केली. 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या आणि कमबॅक केलंय पाहिलेली टीमनं. निंबवली संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. तर त्यांना देखील ठाऊक आहे इथे थोडासा अंधार पसरतोय, दमट वातावरण आहे आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग करण्याचा निर्णय कर्णधाराने घेतलाय. 3 ओव्हरची मॅच आहे. क्वालिफायरचा सामना काल आपण कुरुंद विरुद्ध धोंडावडवली शेवटचा सामना पाहिला. आज आपण पाहतोय निंबवली विपक्ष पालिवली. षटक क्रमांक 2 मध्ये उदय आलाय. तर स्ट्रायकर एंड वरती निखिल आपण पाहतोय. राईट हँड बॅट्समन निखिल साठी हा बॉल. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफ आहे त्या ठिकाणी. फक्त एक सिंगल घेतली जाते. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 13 धावा. ज्या पद्धतीने निंबवली संघाची फलंदाजी अगदी मजबूत आहे, अगदी स्ट्रॉंग आहे,
त्याच पद्धतीने पालिवली संघाची देखील फलंदाजी खूप छान आहे. आपण पाहिलं दिवसभरामध्ये त्यांची देखील फलंदाजी चांगली होताना राहिली आहे. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल मार्गस्थ होतोय. यावेळेला मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलाय आणि तिथून पंचांचा वाईटचा इशारा येतोय आणि एक धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 14 धावा धावफलकावरती. खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन या स्पर्धेमध्ये दरवर्षी आपल्याला पाहायला मिळत असतं. यावर्षी देखील देखणं आयोजन. यावेळेला जबरदस्त आक्रमण प्रहार केला गेलाय बॉलला पाठवून दिलाय 6 धावांसाठी. हाय अँड हँडसम षटकार. तर 6 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. तब्बल 20 धावा धावफलकावरती. शुभम करता हा बॉल मेजवानी होता, ओरपीच होता. खूप चांगल्या पद्धतीने त्याला डिफेन्स केला. 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर वाईट आणि त्यानंतर षटकार. मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज उदयला. यावेळी मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाही या फटक्यात. मात्र इथून मात्र पाहिलं तर 2 धावा अंकित जरूर होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना पाहायला मिळाल्या. उद्घाटन प्रसंगी आपण भिवंडी ग्रामीणचे कार्यसम्राट आमदार शांतारामजी मोरे साहेबांना पाहिलं. आजच्या दुपारच्या सत्रामध्ये पाहिलं तर शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय कुंदनजी पाटील त्यांच्या समेत, सोनिया पाटील त्यांच्या समेत, विश्वाजी थळे साहेब हे देखील उपस्थित होते. आक्रमण केले या बॉलवरती देखील. बॉलला पाठवून दिलाय 7 धावांसाठी. शुभम ऑन फायर. आक्रमकता या ठिकाणी पाहायला मिळते. 6 धावे टीमची धावसंख्या धावफलक 28 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. षटकारांची अतिशय बाजी जी कंटिन्यू आपण मागील सामन्यामध्ये देखील पाहिली होती. सन्माननीय बाळारामजी वारगडे साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन होते. जे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धर्मवीर चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. शुभम या मॅच मध्ये बरसलाय. मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर 6 बॉल 32 धावांची खेळी साकारली होती राजा गुळवीनं. परंतु या मॅच मध्ये शुभम बरसतोय आणि फटकेबाजीला सुरुवात करतोय. चांगली धावसंख्या इथे मात्र उभी केली आतापर्यंत निंबवली संघाने. पुन्हा एकदा फायर झालाय, पुन्हा एकदा उडवलाय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. अत्यंत तुफानी फलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र हायट्रिक वरती 2100 रुपयाचं कॅश प्राइज आहे सन्माननीय अजयजी पाटील यांच्या माध्यमातून. तिसऱ्या बॉलवरती षटकार आला तर षटकारांची हायट्रिक पूर्ण होईल. मात्र ही षटकाराची हायट्रिक संपादित करेल का फलंदाज शुभम. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 34 धावा धावफलकावरती. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. यावेळेला समोरच्या दिसेला अभिषेक मध्ये बॉल आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलची फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली अगदी प्रचंड गतीने. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 35 धावा. विकेट आलेला नाहीये. चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहतोय आपण 35 धावा. पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा होत्या त्या मात्र 12 आणि षटक क्रमांक 2 जे उदय यांनी हाताळलं त्यामध्ये धावा आल्या त्या 23. खर तर या ठिकाणी अजून खेळ बाकी आहेत त्यामुळे 2100 कंटिन्यू आहेत. कोणत्याही फलंदाजाने 3 षटकार 3 चौकार किंवा कोणत्या गोलंदाजाने 3 विकेट्स मिळवल्या लगातार तर निश्चितपणाने अजयजी पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 2100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जात आहे. वडवलीकरांकडून हे प्रेम तुम्हाला दिलं जात आहे. नेहमीच या स्पर्धेचा बोलबाला आपण पाहत असतो. ज्यावेळेला सचिन घोडबिंदे या ठिकाणी पोहोचतील, अर्जुन दादा पोहोचतील त्यावेळेला आणखीन मात्र पारितोषिकांचा पाऊस या ठिकाणी पडताना पाहायला मिळेल. दीपेश आलाय तिसऱ्या षटकामध्ये. षटकातला पहिला बॉल दीपेशचा फुल टॉस होता. टर्न केला ऑन साइडला काऊ कॉर्नर क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीने चेंडूवरती येतात. चेंडूची फेकी करतात. फंबलिंग पाहायला मिळालं. विकेट बहाल केली आहे. खरं तरी विकेट बहाल केली आहे कोणासाठी? राजा गुळवीसाठी. कम ऑन डीजे.
सामना मला आठवतोय 2021 वाडा चॅम्पियन प्रीमियर लीग झाली होती. हर्षद होंडो खेळायला येणार म्हणून अगोदरच्या फलंदाजांचे तब्बल 7 झेल सोडले होते अपोजिट टीमने, परंतु ज्याचे झेल सोडले त्यांनीच तो सामना जिंकवला होता. हर्षद होंडो हा मैदानाच्या बाहेर राहिला, परंतु ज्याचे झेल सोडले त्यांनी तो सामना जिंकून दिला होता. हे देखील इतिहास आहेत क्रिकेटमधले. खरं तर इथून मात्र विकेट आली. गोलंदाजी मार्क वरती सज्ज. दीपेश यावेळेला पहिली रनआउटची विकेट आपण पाहिली. स्ट्रायकर एड वरती या टीमचा हुकमी एक का राजा गुळवी. राईट ओव्हर द विकेट. पुढचा बॉल राजासाठी. यावेळेला मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये. अगदी पाहिलं तर मिडॉचा क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूवरती येतोय. चांगल्या एंड वरती फेकी आहे, डायरेक्ट हिट आणि खरं तर इथून राजा गुळवी बाद होईल. बडी मछली जाल में फसती हुई. दुसऱ्या विकेटचं पतन. राजा गुळवी बाद. समोर सादर केलं गेलं भिवंडी लोकसभा विद्यमान खासदार सन्माननीय बाल्यामामा म्हात्रे यांचं हे गीत तुमच्या समोर सादर केलं, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपलं रोख रक्कम 33,333 यांच्या विद्यमानाने हे पुरस्कृत झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. फलंदाज आकाश. 2 बॉलचा खेळ तिथे संपन्न झालाय. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या. 37 धावा आहेत. खरं तर आपण पाहिलं तरी या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही विकेट्स या रनआउटच्या आलेत. खूप चांगलं यष्टीरक्षण आपण पाहिलं. राईट ओव्हर द विकेट. पुढचा बॉल यावेळेला चांगला बॉल आहे, दर्जेदार बॉल आहे. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडला, खाली राहिला. चेंडूवरती नजर नव्हती खरं तर फलंदाजाची. कोणत्या प्रकारचं फुटवर्क नव्हतं. आडव्या बॅटने ऑन ड्राईव्ह करायचं होतं. डॉट बॉल आलाय. अत्यंत महत्वपूर्ण सामना, डू ऑर डाय नॉकआउट सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. क्वालिफायरचा सामना. दीपेश षटकातला पुढचा बॉल घेऊन यावेळेला पुन्हा एकदा त्याच लाईन लेनने आणि इथे मात्र पाहू शकाल या एंड वरती मात्र निश्चितपणाने फलंदाज बाद होतील. चेंडू कनेक्ट केला असेल तर धाव दिली जाणार नाही आणि विकेट देखील दिली जाणार नाही, सूचना लक्षात घ्या. आणि जर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात न सुटला असेल तर मात्र ती धाव गृहीत पकडली जाईल आणि जर क्रॉस झाले नसेल तर पंच निर्णय घेतील. चला, क्रॉस झाले नसेल तर स्ट्रायकर एंड वरती जो फलंदाज आहे तोच राहील कंटिन्यू. आयोजकांची सूचना आहे. चला, मॅच सुरू करायचे आणि इथून मात्र पाहू शकाल डॉट बॉल आलाय. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आकाशच असणार आहे आणि इथून मात्र पाहिलं तर स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा बॉल डॉट आलाय. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करतोय दीपेश. आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण या ठिकाणी पाहतोय. खरं तर उद्या ओम साई क्रिकेट असोसिएशनचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. या विभागातल्या 18 टीम खेळताना पाहायला मिळतील. उद्याच्या दिवसामध्ये 10 टीम आणि फायनल डे ला 8 टीम आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावा धावफळकावरती आहेत 37. खूप चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज दीपेशनं. परंतु दुसऱ्या डावामध्ये ज्या वेळेला पालिवली टीम बॅटिंगला येईल थोडासा संघर्ष त्यांना करावा लागेल या दमट वातावरणासोबत. फोर्थ विकेटने षटकातला पुढचा बॉल दीपेशचा. यावेळेला कणकर फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक वेल कॅच. इथून मात्र फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का. आपण घाई करा प्लीज, खेळाडूवृत्ती दाखवा. आम्ही तुम्हाला पहिलाच उल्लेख केला होता की 2 ओव्हरची मॅच खेळवतोय, तर तुमच्या दोन्ही कॅप्टन्सने आम्हाला सांगितलं की मॅच आम्हाला 3 ओव्हरची खेळायची. तर नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये, ज्याने टीम खानिवली संघाच्या विरोधात खेळताना खूप चांगला खेळ केला आणि आपल्या संघाला विजयश्री करून दिलं. खरं तर तो बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावसंख्येचा फरक आपण पाहतोय. धावा धावफळकावरती जोडल्या गेलेत. 37 धावा. काय गोलंदाजी आहे. या गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. अशा पद्धतीची गोलंदाजी. दीपेश पुन्हा एकदा सज्ज असेल षटकातला पुढचा बॉल घेऊन.
खोलवर टप्प्याचा बॉल, दांडी 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 गुल. लेजंड क्रिकेटर सुभाषदादा जोशी त्यांच्या समेत या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहू शकाल. या ठिकाणी संजयजी वारगडे साहेब, त्याचनंतर अजयजी पाटील, त्याचनंतर वडवली गावचे माजी सरपंच सन्माननीय दुंदारामजी गोंधळी साहेब आणि त्याचनंतर आदरणीय बाळाराम वारगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचनंतर तिकडे आपण पाहिलं तर बाळू वारगडे आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय मुरलीधर गोताराणे साहेब. या ठिकाणी सर्व ग्रामस्थ या स्पर्धेचा, या मॅचेसचा आनंद घेत आहेत. मनाच्या अंतःकरणापासून सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धर्मवीर चषक 2025-26 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर या ठिकाणी पहिल्या डावाचा खेळ संपलाय. धावसंख्येचा फलक आपण पाहतोय. धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. एकंदरीत 37 धावा आणि 38 धावांची आवश्यकता आहे. दीपेशने अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि या मॅचला कलाटणी दिल्या. खरं तर अनेक सारे बॅनर्स आपल्याला या मैदानामध्ये झळकताना पाहायला मिळतात. हे देखील तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. प्रेक्षक मायबाप देखील मोठ्या संख्येने या सामन्यांचा आनंद घेत आहेत. हे बॅनर्स आपण मैदानाच्या अवतीभोवती पाहतोय. ज्यांनी ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं, ज्यांनी ज्यांनी खरं तर आम्हाला खारीचा वाटा या ठिकाणी स्पर्धेमध्ये ज्यांनी खारीचा वाटा उचलला, सर्वांचे बॅनर्स आपण झळकताना पाहतोय. आदरणीय निलेशजी सांबरे साहेब यांचा बॅनर आपण त्या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर अनेक बक्षीसदाते आहेत ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मोलाचं सहकार्य लाभले, असे बॅनर्स आपण स्क्रीनवरती पाहतोय. त्यानंतर पंडितजी पाटील यांचा बॅनर, प्रकाशजी पाटील हे देखील आहेत, सोन्या पाटील यांचा बॅनर. त्यानंतर सचिन घोडविंदे साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून युट्यूब सेवा आपल्याला पुरस्कृत झाली आहे. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. इथून मॅचला सुरुवात होताना आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज गणेश आणि दीपेश. गणेशने मागील मॅच मध्ये खूप दमदार बॅटिंग केली होती. आता ती सातत्यपूर्ण कामगिरी या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? पहिला बॉल राजा गुळवीचा. पहिलाच बॉल काय जबरदस्त हाताळलाय. खूप चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळला गेला. अगदी उंचपुरा खेळाडू आहे आणि आपल्या उंचीचा योग्य वापर करत असताना मिस्टर राजा गुळवी पहिला बॉल डॉट आणतोय. 38 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल मध्ये पहिला बॉल डॉट आलाय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पालिवली बनाम निंबवली. यावेळेला मात्र इनटू द गॅप थर्डमॅन नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. निघून गेलाय थर्डमॅन क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकारानं खातं खोलत असत. इथून मात्र पाहू शकाल चौकारानं खातं खोललं जाते. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला आणि खर तर पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज राईट मोर द विकेटने. यावेळेला मात्र पहा काय क्लास आहे. नेत्रदीपक फटका. शॉट ऑफ द टुर्नामेंट. व्हॉट शॉट. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. खरं तर या फटका सातत्याने पाहावासा वाटतो. अशा पद्धतीचा स्ट्रोक आहे. विराट कोहली स्टाईल मध्ये हा षटकार लगावलाय. एक्स्ट्रा कव्हरला अगदी पाहिलं तर ताकद कमी आणि टायमिंग प्रॉपर. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज राईट मोर द विकेटनं. इन कटर बॉलचा वापर केलाय. त्या ठिकाणी आमचे या टीमचे सदस्य आहेत हर्षल अंधाड आहेत आणि ते झेलसाठी प्रयत्न होते. खरं तर ती खुर्ची सोडून ते पळाले देखील होते 1200 रुपयासाठी, परंतु असो प्रयत्न. यशाची पहिली पायरी अपयश आहे. ही झेल सुटले, पुढची झेल नक्की तुमच्याकडे येईल. यावेळेला पहा दिल स्कूप केलाय. अगदी पाहिलं तर 360 मध्ये या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते आणि त्यानंतर पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र चेंडूला स्टॉप केलं गेलं.
वेगानं 3 धावा इथे कंप्लीट केल्या. चांगले स्ट्रोक खेळले जात आहेत, चांगले स्ट्रोक खेळले जात आहेत. प्रयत्न चांगले होते. 2 खेळाडूंमध्ये ही चुरस लागली होती. अखेरकार बॅकअप दिलं गेलं. परंतु मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही चेंडू अडवण्याचा प्रयत्न करताय थोडासा शारीरिक दृष्ट्या देखील विचार करा, कारण हंगाम नवीन आहे, सुरुवात आहे स्पर्धांची, इथून सुरुवात झाली. कोणत्या प्रकारची दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. 3 धावा घेतल्या गेल्या. यावेळेला मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअरले खाली खूप दूरवरून क्षेत्ररक्षक पोहोचतायत, परंतु यावेळेला चेंडू जिंकलाय. 4 धावांसाठी आलाय चौकार. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. कोणत्या प्रकारचा वेळ दवडून देऊ नका. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यास 17 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि मात्र चांगली दमदार सुरुवात केली आहे टीम पालिवली संघानं. जशाच तसं उत्तर दिलंय. दमट वातावरणामध्ये आलेले चांगले स्ट्रोक, खरं तर मणी जिंकणारे स्ट्रोक आपण पाहिले. अगदी गणेशचा षटकार नेत्रदीपक फटका होता. निश्चित त्याची रील पडेल यात शंका नाही, अशा पद्धतीचा स्ट्रोक होता. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी इथून दीपला आणलाय. 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग आहे. 12 मध्ये 21 काढायचे आहे. ते मात्र डिफेन्स होतील की या 21 धावांपासून रोखलं जाईल. या ठिकाणी दीपला आणला गेलाय. चांगली सुरुवात तर झाली आहे टीम पालिवली संघाची. क्वालिफायरचा सामना आहे. मॅचला इथून पुन्हा एकदा सुरुवात होते. दुसऱ्या षटकातील चेंडू क्रमांक 1 या ठिकाणी गणेशच्या विरोधात. स्विच हिट केलाय बॉलला. अप्रतिम फटका आहे आणि त्याचा रिझल्ट येईल तो 6 धावांसाठी षटकार. पोहोचवण्यासाठी सांगितलेला आहे. फोर्थ विकेटने पुढचा बॉल. यावेळेला फक्त दिशा दाखवले. ऑट ऑफ बॅटिंग. काय मैदानाच्या आतमध्ये सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक देखना स्ट्रोक. मिळतील 4 धावा. आलाय चौकार. टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 27 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडूंमध्ये धावा काढायच्या ते 11. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय टीम पालिवली. खूप चांगली बॅटिंग, विशेषतः गणेशची बॅटिंग खूप दमदार आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं. यावेळेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत आणि पुन्हा एकदा मिळतील 4 धावा. आणखीन एक चौकार. तर चला 1200 रुपये जमा करायचे आहेत आणि आता मात्र 2 चौकार झाले. तिसरा चौकार जर आला तर इथून 2100 रुपये असेल अजय पाटील यांच्याकडून. खरं तर आता देखील तीच मजा या मॅच मध्ये येते. तिसरा ओ माय गॉड 2100 रुपये आणि इथे चौकारांची हॅट्रिक पूर्ण. 2100 रुपये या ठिकाणी या फलंदाजाला दिले जातील आणि पंकज वारगडे यांना खरं तर कॅश प्राइज दिलं जातं. कॅमेरामॅन पंकज वारगडे यांनी ही झेल पकडली होती. यावेळी मात्र पाहिलं तर पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून आणि इथे पालिवली टीम आजच्या दिवसामध्ये क्वालिफायर होत असताना खूप खूप अभिनंदन. आणि हार्ड लक टीम निंबवली.
आणि आयवा कॅच पकडला होता संजयजी वारगडे. त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी जयेशदादा पाटील यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये, निखिल अंदाडे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी त्यांना दिलं जात आहे. आणि निश्चितपणाने अजय पाटील यांच्या माध्यमातून सलग 3 चौकारांसाठी 2100 रुपयाचं कॅश प्राइज होता आणि मॅन ऑफ द मॅच